जय सियाराम. मित्रांनो, उद्या 8 तारीख जया एकादशी, वार शनिवार, शनिदेवांचा वार. हे जे आरोप करताय ना केजरीवाल आणि काँग्रेस BJPवर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी बोललो होतो. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येणार म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार म्हणून हे मी बोललो होतो. आता मी परत एकदा सांगतो. आज 7/2/2024 7/7/2025 वार शुक्रवार. उद्या 8/2/2025 वार शनिवार, शनिदेवांचा वार. आमच्यासाठी ना सोमवार हा महादेवांचा वार आहे, शनिवार हा शनिदेवांचा वार आहे, मंगळवार हा देवीसाठी वार आहे, गुरुवार हा साईबाबांसाठी वार आहे, रविवार हा आमचा खंडेरावांचा वार आहे. आमच्या भारत देशामध्ये प्रत्येक वार हा खूप महत्त्वाचा असतो. कोणासाठी काय महत्त्वाचं हे मला माहीत नाही. जसं आता एक शेजादा बोलला ना की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं ना तर 50 लाख मतदान जास्त आलं. हा पिठाला लिटरमध्ये मोजणारा माणूस किंवा शेजादा, याला कधी गणित समजलं का? याला फक्त फॉरेनला जायला जमतं, इटलीला जायला, अमेरिकेत जाऊन मोदींची बदनामी करायला. यांना फक्त 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 मोदींनाच फक्त नाव ठेवायचं आहे. कारण का आज जिथं पण सरकार असेल, आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगले कामं केलेले. मित्रांनो, ठीक आहे, साधा कार्यकर्ता आहे, प्रयत्न करतोय मोदी साहेबांना भेटण्यासाठी. एक ना एक दिवस माझी भेट त्यांच्याशी होणार आणि माझं स्वप्न आहे पूजा घालणं. माझं स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं, केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब आले. असंच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा आमचंच सरकार आलं. आता UPमध्ये मलकापूर, एका ठिकाणी फक्त मतदान बाकी, मलकापूरचं UPमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा योगी आदित्यनाथचा सुद्धा जे आता त्याच्यासाठी मतदान आहे, त्याच्यावर सुद्धा काय टिप्पणी करायची? कशाला? आपण जर चांगले कामं केले ना तर लोक ऑटोमॅटिक आपल्याला मतदान देणार आहे. ते मलकापूर असं UPतलं एक राज्याचं किंवा मग आमच्या दिल्लीमध्ये BJPचं सरकार असू द्या. कारण का या केजरीवाल हा जो व्यक्ती आहे, अण्णा हजारेला फक्त 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 अण्णा हजारेसारख्या व्यक्तीला फूस लावून दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. मला काहीच नाही पाहिजे. मला गाडी नको, मला बॉडीगार्ड नको, मला ताजमहल नको, मला शीशमहल नको, मला साधं घर असलं तरी चालेल. आज 5,000 करोडचं घर झालं त्याचं. ठीक आहे, सरकारी असेल ते, पण पैसा कोणाचा आहे? गोरगरीब जनतेचा. दिल्लीमध्ये आज मुलींना सुरक्षा नाही, दिल्लीमध्ये आज मुलांना रोजगार नाही, दिल्लीमध्ये आज गंगेची वाट लावलेली कोणी? या भावनेच वाट लावली केजरीवाल. म्हणून उद्याचं हे जे मतदान होऊन झालेलं आहे, कालच्या याच्यामधलं आज मतदान झालेलं आहे आणि उद्या 8 तारीख वार शनिवार, जे उद्या आपला रिझल्ट आहे, कमीत कमी 70मध्ये आमचं BJPचं सरकार स्थापन होणार आणि मुख्यमंत्री राहायला चेहरा. हे विचारता ना मुख्यमंत्री कोणी, मुख्यमंत्री कोणी, मुख्यमंत्री कोणी? यांच्यासारखे चोर नाही, यांच्यासारखे शीशमहल बांधणारे लोक नाही. मोदी म्हणताना मोदींचा एकच डिसिशन असतं मोदी साहेबांचं. कोणत्या पण राज्यामध्ये जेव्हा BJP सरकार स्थापन होतं ना, तेव्हा सगळ्या परिवाराला एकत्र करून मुख्यमंत्री ठरवला जातो. तसं आमच्या महाराष्ट्रात घडलेलं आहे. आज 3 वेळा सरकार आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. अजितदादांचं घड्याळ, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण, त्याच्यानंतर आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कमळ. या तिघांनी मिळून एक पार्टी तयार केली. ती पार्टी म्हणजे कोणती? जनकल्याण पार्टी. लोकांची सेवा करणे. याच्यासाठी मित्रांनो मी एक शेअर सांगतो. जीवनामध्ये माणसाला प्रत्येक प्रसंगातून जावं लागतं. जो चांगले कामं करतो लोक त्यालाच नाव ठेवत जातात. म्हणजे मला सांगायचं उदाहरण असं आहे की मोदी
साहेब असे की त्यांना फक्त महाराष्ट्र राज्य बघायचं नाही, तर त्यांना प्रत्येक राज्य बघायचं आहे. प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही घटना घडतेच. जसं आता हा जरांगे पॅटर्न ठेवलेला आहे आणून. हा जरांगे पॅटर्न फक्त बी जे पी पाडण्यासाठी ठेवलेला आहे. त्याला उठल्या सुटल्यानंतर फक्त तो एकच, तुला सोडणार नाही. भुजबळ साहेबांना नावं ठेवणार, फडणवीस साहेबांना नावं ठेवणार, एकनाथ शिंदे साहेबांना नावं ठेवणार. बीडमध्ये घटना घडली त्यांच्या तिथे पण नावं ठेवणार. अरे दादा, ही पॉलिसी ना पॉलिसी. मी मराठा आहे, समजलं का? आमच्यासारखे लाखो मराठी ज्यांना रोजगार नाही, असं तुला वाटतं की त्यांना आरक्षण नाही. राजे आरक्षण तेवढं तू बघ, तुझे आणि तर बघ कसा होता. सांगायला लागला तू आता शिक. तुला बोलता तरी येतं का? तुला एका मीडिया चॅनलवाल्याने इंग्लिशमध्ये बोलायला लावलं तर बोलला का तू इंग्लिशमध्ये? हां, फडणवीस साहेबांना काय बोलतो, एकनाथ शिंदे साहेबांना काय बोलतो? अरे येड्या, तू लोक तुझ्या फुकतात, समजलं का? ही भाषा वापरणार नव्हतं मी, पण ते जे तुझं वागणं, तुझं जे बोललं ना, ते लोकांना समजतं आहे. म्हणून आहे ना, मोदी साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. आमचे प्रत्येक BJPचा कार्यकर्ता जो गरीबला गरीब असेल त्यांनी एक शिकवलेलं आहे. तुम्ही थोडं याला देत जा, त्याला देत जा. आमच्या नाशिकमध्ये आले ना मोदी साहेब 4 जूनच्या अगोदर, रिझल्ट लागायच्या अगोदर पिंपळगाव बसवंतला खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस, तुला मी सांगतो दादा बरं का, जरांगी ऐक व्यवस्थित. जेव्हा ते आले ना, तर मोदी साहेब एक मंत्र देऊन गेले आमच्या नाशिकमध्ये. नाशिककारांना ठीक आहे, आमचं मत पडलं, पण मंत्र देऊन गेले. काय बोलले ते? की सगळ्यात गरीबच्या गरीब मतदाराच्या घरी तुम्ही जा. तो आमदार असो, नाशिकमधला खासदार असो. नुसतं नाशिकसाठी नाही सांगितलं त्यांनी, पूर्ण राज्यात प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं मोदी साहेबांनी की प्रत्येक ठिकाणी तुम्ही घरी जा आणि घरी विचारा की मोदी, तुमचा मुलगा परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान जर करायचं असेल तर तुमच्या मुलाकडे लक्ष द्या आणि कमळ या चिन्हाकडे तुम्ही मत द्या. आणि जास्तीत जास्त तुम्ही जर तुमच्या मुलाला बळकट केलं तर तुमचा मुलगा तुमची सेवा करेल. हा मंत्र आम्हाला नाशिकमध्ये मोदी साहेबांनी दिलेला आहे, पिंपळगावमधून. म्हणून दादा, आमच्यासारखे असे लाखो लोक आहेत की ते आज मोदी साहेबांसाठी ना जीव पण द्यायला तयार आहे. आम्हाला मोदी साहेबांकडून काहीच पाहिजे नाही. मी स्वतः एक असा व्यक्ती आहे की शिक्षण क्वालिफिकेशन माझं कमी आहे, पण मोदी साहेबांना मी 2014पासून मोदी साहेबांची कामं पाहिले. खूप छान कामं केलेले. आता हा जो तुमचा शहजादा आहे, हा जसा आरोप करायला लागला ना, यांना फक्त मोदी सरकार कसं पाडायचं हाच त्यांचा प्लॅन आहे. पण मला विश्वास आहे 8 फेब्रुवारीला दिनांक शनिवार 2025 हा जो केजरीवाल महाचोर चोर एका दारूच्या बाटलीवर दुसरी दारूची बाटली फ्री, याचं सरकार याचे शिटशान नाही. आणि हा जसा बाहेर आला ना बेलवरती, चॅलेंज देऊन सांगतो, मोदी है तो मुमकिन है. मोदी साहेब त्याला परत उचलतील आणि त्याला परत मध्ये टाकतील. कारण का, त्याने तेवढं महापाप केलेलं आहे. नुसतं तिथं नाही केलेलं, असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी, असे बरेच मंत्री त्यांनी पाप केलेलं आहे. आता काय माहिती का, एक्झॅक्ट पोलमध्ये काय सांगितलं मित्रांनो, की 40 ते 42 आमचे BJPची सीट येत आहे आणि याचे 12 ते 13 येत आहे. झाडू हा काय आमचा हाटणार आहे. याने फक्त अण्णा हजारेचं झाडू पुढे घेतलं आहे आणि फक्त त्या अण्णा हजारेचं नाव खाली पुढं होऊन गेलं नाही. पण ना, हा फक्त आता उद्या त्याचा शेवटचा दिवस, उद्या तो आऊट. आणि 8 फेब्रुवारी 2025 आमचे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने आणि दिल्लीकरांचा आशीर्वाद हा मोदी साहेबांना भेटणार आणि दिल्लीमध्ये आमचं BJPचं सरकार स्थापन होणार. आणि दादा, मला सांगायचं आहे, खरं सांगायचं आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं ना, माझ्यासारखे लाखो नौजवान, लाखो
जे नवीन मतदान असतील किंवा जे जुने असतील म्हणजे जे वयस्कर असतील आपल्या वडिलांच्या वयात, आजोबांच्या वयात, अशांना मी स्वतः सांगायला गेलो, जेवढं मला शक्य झालं तेवढ्यांच्या दारात मी सांगायला गेलो की दादा, आपल्याला 4 जूनला मोदी साहेबांना केंद्रात आणायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडा आणि मत द्या. आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी वणीचा गड, नाशिक ते वणीचा गड फेरी मारली. म्हणून ना हा शहजादा त्याच्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत. महात्मा गांधी असे व्यक्ती, असे पुरुष होते की त्यांनी 1948 रोजी जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्या टायमाला पंडित जवाहरलाल नेहरू असो, महात्मा गांधी असो, सुभाषचंद्र बोस असो, जगातले थोर पुरुष कोणते पण असो, त्यांच्या मदतीला होते आणि त्याच्यामुळं आज आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आणि विषय असा आहे की किती तुच्छ शब्दात बोलतात. केजरीवाल सांगताना लोकांना इतकी बोली बच्चन आहे त्याची, इतकी बोली बच्चन आहे. 15 कोटी एक MLA ऑफर केली का? अरे राजा, तुझ्या लायकीमध्ये तुझ्या याच्यामध्ये जेव्हा माणूस आहे ना चांगलं काम करतो ना तर त्याचे लोक बदनामी करतात. मी तुला सांगतो, उद्या तुला तोंड जोडायला माणूस भेटणार नाही. काय चॅलेंज देतो तुला केजरीवाल, उद्या तुला तोंड जोडायला माणूस भेटणार नाही. लाखो दिल्लीकर नाही तर पूर्ण विश्व हा मोदी साहेबांच्या मागच आहे. आपल्या भारत देशाला कुठं नेलं येड्या? तुझ्यावर खोटं बोलून नाही नेलं, दारूच्या बाटल्या नाही नेला, शिशमेलने बनवला 5,000 कोटीचा, गोरगरिबाचा पैसा खाला मस्तपैकी आयला शानमध्ये कारमध्ये फिरतोय. हे आमचे मोदी साहेब बघ, आज त्यांना संरक्षण का पाहिजे? कारण ते चांगल्या देशामध्ये जाऊन डंका करतात आणि करता पण आहे आणि करणार सुद्धा. आणि लक्षात ठेव राजा, आमचे मोदी आणि योगी जवळ आहे ना त्यावर देश सुरक्षित आहे. आणि आमचे फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आले ते प्रचार करण्यासाठी दिल्लीमध्ये, तर काय सांगू राजा, चांगल्या स्टार लोकांचे पाय हे तुमच्या दिल्लीच्या भूमीवरती बसवले. आणि ती नदी, ती गंगा किती स्वच्छ केलेली बा. तू कधी आंघोळ केली का त्या गंगेमध्ये? कधी तू आंघोळ केली? तुझ्या MLA कोणी आंघोळ केली का? लाज वाटले पाहिजे तुला, लाज. मोदी साहेबांना कसा बोलतो, मोदी साहेबांना कोणत्या शब्दात बोलतो, काय बोलतो, तुला लाज वाटली पाहिजे. दादा, साधा कार्यकर्ता असेल त्याच्यासाठी मला उद्या प्राण द्यायची ताकद पडली ना तरी देईन मी मोदी साहेबांसाठी. आणि राहिली गोष्ट आमच्या नाशिकमध्ये आता 2025, 26, 27 मध्ये परत कुंभमेळा आहे. UPचा संपला, आता जर नाशिकमध्ये चालू होणार आहे पुढच्या वर्षी, समजलं का? आणि डुबकी मारतो मोदी साहेब, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पॉलिसी करतात. 4 जूनला निकाल लागायच्या अगोदर ते अनुष्ठानाला बसले तेव्हा त्यांच्यावर सुद्धा तुम्ही पॉलिसी केली. अरे दादा, तुला माहिती आहे का, हे जे तुमचे पंटर लोक आहे ना, तुमचा तो हिरो शहजादा, त्याच्यानंतर तुमचे अखिलेश यादव, असे बरेचसे स्टार आहे तुमच्यावर, बरेचसे स्टार आहे की यांना ना फक्त मोदीला शिवाय गेल्याशिवाय ना यांचा दिवसच जात नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये पण आहे, असं नाही का तुमच्या तिकडे आहे, आमच्या महाराष्ट्रात पण नावं ठेवणारे भरपूर लोक आहेत, पण ते कामं करत आहेत. आज आमच्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना पण आज चालू आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी भेटते राजा. म्हणून दादा, मला एकच सांगायचं आहे की उद्या शनिवार आहे, 8 फेब्रुवारी आहे, 2025 आहे. आणि उद्या सकाळी 6 वाजता हा जो रिझल्ट लागणार आहे ना, हा आमचा BJPचा नक्कीच विजय होणार. आणि जास्तीत जास्त दिल्लीकर लोकांचा आशीर्वाद हा आमच्या मोदी साहेबांना भेटणार. याच्या मागचं रिझन आहे, याच्या मागचं फक्त एक रिझन आहे. मी इथून सांगतो, 4 जूनला गेलो ना, थोडा माझा अंदाज चुकला, 400 सीटा आल्या, मान्य करतो मी,
पण केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब आले, कबूल केलं होतं पूजा करायची, ती माझी बाकी राहून गेली. तेवढी पूजा पण मी त्यांच्याकडून करून घेणार. आणि मी साधा सिंपल आहे, मला माहिती त्यांच्यापर्यंत जाणं म्हणजे खूप जोर लावून, खूप ताकद लावून झालं आहे. म्हणून मी ना आमचे शिवडीला आमचे विखे साहेब पाटील, त्यांनी खूप छान छान कामं केलेले आमच्या नगरमध्ये. पण आज नगरचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे. विखे साहेब पाटील, सुजय विखे पाटील साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे आमच्या अहिल्यानगरमध्ये, आज तुम्ही कुठे पण जा, पाण्यानं भरलेलं व्याप आहे. ते संगमनेर असो, संगमनेर तालुक्यामधलं खेड्यातलं खेडं गाव असो, तो बंधारा असो, त्या बंधाऱ्याला पाणी आणणं असो. आठवतं मित्रांनो तुम्हाला 2024 इलेक्शन लागायच्या अगोदर, 4 जूनच्या निकाल लागायच्या अगोदर आपल्या शिर्डीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्याच्यानंतर आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब येऊन गेले होते. त्या टायमाला त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्या टायमाला त्यांनी अनाउन्समेंट पण केलं होतं. म्हणून आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा असो, संगमनेर तालुका असो, अहिल्यानगर जिल्हा असो, इथे सुद्धा आमच्या विखे पाटील साहेब यांनी खूप छान छान कामे केलेले आणि आज ते पालकमंत्री पण झालेले. मला त्यांना भेटायला जायचं म्हणजे, मी खूप साधं सिंपल व्यक्ती आहे, खूप सिंपल साधा आहे, पण मी त्यांना साईबाबांची पण उदी देणार आहे. आणि मी एक जल आणलेलं आहे, ते जल पण मी त्यांना देणार आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं मी त्यांच्या आशीर्वादानं एक प्रयत्न करणार दादा, एक प्रयत्न करणार, खरंच प्रयत्न करणार. मी त्यांना सांगणार की दादा मला तुम्ही ना तुमच्या आशीर्वादानं, फडणवीस साहेबांनी थ्रू किंवा तुमच्या आशीर्वादानं मला फक्त जेवढी मी कबूल केलेले, शिर्डीला पूजा घालायची मोदी साहेबांच्या हस्ते, अंजनेरीला पण पूजा घालायची आणि भोलेबाबांना पण पूजा घालायची आणि त्र्यंबकला आईच्या ठिकाणी पण पूजा करायची. दादा तुम्हीच प्रयत्न करा. आणि आमच्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब खूप साधे सिंपल व्यक्ती आहे. इलेक्शनच्या टायमाचे सुद्धा, त्यांच्या परिचयाचे सुद्धा किती गदरगोळ झाला, पण दादा साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी हमेशाचे. अहिल्यानगर हे आहे ना, अहिल्यानगर हे नाव तुम्ही खूप म्हणजे खूप सुंदर ठेवून गेलेलं आहे. हा तुमचा आशीर्वाद आहे. बाबांचा आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेच, पण हा जो अहिल्यानगर हा जो भाग आहे पूर्ण, हा जो जी जनता आहे, ही जनतेचा आशीर्वाद तुम्हाला हमेशा भेटणार साहेब, हमेशा. आणि माझं स्वप्न आहे सुजयदादा विखे पाटील जसे आज खासदार आहेत, एक ना एक दिवस ते खूप मोठे मंत्री होणार. आणि मी हे पब्लिक सिटीसाठी नाही करू राहिलो, कारण आता नाशिक शिर्डीमध्ये आता काहीतरी गुन्हेगारी घडली ती, त्याच्यामध्ये ते स्वतः रोडवर बसले, त्यांचे जे लोकांची जी साई मंडळामध्ये लोकांची हत्या झाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या घरी त्यांच्या फॅमिलीसारखे गेले, तिथं पण त्यांनी धावपळ केली आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या लोकांना पकडून अटक पण केली. आणि दुसरी गोष्ट दादा, सुजयदादांनी जे बाबांचं एक बोलले ना, हे जे भिकारी लोक फिरतात, वगैरे लोक फिरतात, हे नशा करतात, हे करतात, यांचं भोजन करायला बंद केलं पाहिजे, याच्यावर सुद्धा चांगल्या लोकांनी ना त्यांच्यावर वाईट टिप्पणी केली. सिंपल गोष्ट आहे ना, त्यांनी टिप्पणी केली, किती दिवसात ही घटना घडली, म्हणून त्यांनी ही जी टिप्पणी केली ना, ही चांगल्या कामासाठी टिप्पणी केली. त्यांना माहीत होतं की आज जे अन्नदान करतात बाबांच्या नावाखाली, बाबांनी सगळ्यांनाच दिलेलं आहे, कारण सबका मालिक एक आहे, त्यांच्यासाठी सर्व धर्म एकच आहे, सगळ्यांचा देव एकच आहे, त्याचा अर्थ तोच होतो. आज सुजयदादांनी सुद्धा जो विषय मांडला होता ना, त्याच्यावर सुद्धा लोकांनी पॉलिसी केली होती. चांगलं बोललं तरी पॉलिसी करायची, वाईट घडलं तर सरकारला नावं ठेवायची. दादा अशा गोष्टी जमत नसतात. म्हणून आहे ना, एक कांदा जर खराब असला, एक कांदा, तर तो अख्ख्या कांद्यांना खराब करतो. तर आमचे जे मोदी साहेब आहे, मोदी साहेबांना समजता हा कोणत्या लेवलचा कांदा आहे आणि याला ठेवायचं का नाही ठेवायचं त्यांना माहिती आहे, कारण ते प्रत्येकालाच त्याला देतात. बिहारमध्ये आमचे नितीश कुमार मुख्यमंत्री, सगळ्यात जास्त
MLA आमचे निवडून सुद्धा मुख्यमंत्री कोण होता? नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारचे. त्याच्यानंतर 2019मध्ये जेव्हा आपला निकाल लागल्यानंतर उद्धव साहेबांची शिवसेना आणि आपली कमळ यांची युनियन झाली. युनियन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यासाठी सुद्धा काही त्याचा गजरगोळ झाला. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं, स्वतः मुख्यमंत्री केलं. मग याच्या मागचे रिझन असा असतो की मोदी साहेब ना कधीच कोणाला दुजाभाव देत नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे, झाडू मारणारा सुद्धा माझाच फॅमिली मधला आहे. त्यांचं एक खूप सुंदर मंत्र आहे, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो, मला फक्त एक आनंदाची गोष्ट द्यायची आहे की दिल्लीमध्ये आमचं 8 फेब्रुवारी 2025 BJPचं सरकार स्थापन होणार. आणि हा जो केजरीवाल आहे ना, केजरीवाल यांनी जेवढं पुण्य केलेलं ना त्याचा कंटिन्यू चालू होईल. त्याच्या सरकारामध्ये कोणी पैसे खाले, कोणी कमवले, कोणी हे केले, हे जे नाटकं सुटकं आहे ना, हे फक्त मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मोदी साहेबच करू शकतात. आणि मोदी साहेबांना काय करायचं, कोणासाठी कमवायचं? मोदी साहेब बोलले, हाच विश्व माझा परिवार. सगळ्यात छोट्याला छोटा गरीबांना परिवार हाच माझा परिवार. म्हणून मी ना हा माझा एक शेवटचा व्हिडिओ बनवला आहे. याच्यानंतर मी विखे दादांकडे जाणार शिर्डीला, त्यांचं दर्शन घेणार, त्यांना भेटणार आणि त्यांना माझी प्रत्येक गोष्ट मी मानून सांगणार आता. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आणि जवळ मी आमचे फडणवीस साहेब झाले, नरेंद्र मोदी साहेब झाले, विखे पाटील साहेब झाले, असे बरेचसे मंत्री जे नितेश राणे साहेब सुद्धा आता त्यांना पण चांगलं मंत्रिपद भेटलं. म्हणजे सगळ्यांना आमच्या BJPच्या जेवढ्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद भेटलं ना, त्यांना लाख शुभेच्छा. हे जरंगेसारखे किती पण पॅटर्न येऊन गेले ना सरकार पाडण्यासाठी, तर हे सरकार कधीच पाडणार नाही. सरकार आमचं 5 वर्ष नाही, आमचं सरकार 50 वर्ष चालेल. हे जरंगेसारखे ना, हे फक्त बोलीबाचे डायरेक्ट कावळे, यांना कोणी विचारत नाही. फक्त मराठीच्या नावाखाली फक्त साहेब आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आरक्षण दिलं होतं. दादा काय असतं माहिती का, जे आरक्षण दिलं ना, बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. आणि करणं अवघड असून सुद्धा आमच्या बाहुबली फडणवीस साहेब यांनी आरक्षण टिकून दाखवलं होतं. परत सरकार पडल्यानंतर परत सरकार ते झालं, परत काय गोंधळ झाला. सगळ्या गोष्टी होत असतात राजकारणामध्ये. राजकारणामध्ये कसं असतं माहिती का, जे लोक चांगले काम करतात ना, मनापासून चांगले कामं करतात ना, मनापासून त्याला ना खेचणाऱ्या लोकांना असतात. जसे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा 5 वर्ष चांगले कामं केलेले. आणि 2014पासून तर आत्तापर्यंत, तर आजच्या तारखेपर्यंत आमच्या फडणवीस साहेबांनी चांगले कामं केलेले. आमचे फडणवीस साहेब असो किंवा एकनाथ शिंदे साहेब असो, यांनी खूप चांगले कामं केलेले. म्हणून दादांनो, जवळ ही जोडी आहे ना, तवर ना मुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेबच राहतील आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब राहतील. कधी एकनाथ शिंदे साहेब राहतील, कधी देवेंद्र फडणवीस साहेब राहतील, किंवा ते अजितदादा राहतील. पण काम रोखचोक राहील. आणि जे बोलले ना ते करून पण दाखवतील. जसे लाडकी बहीण योजना असो, तसंच आता दिल्लीमध्ये सुद्धा ज्या योजना लागू केलेल्या ना, या कधीच बंद होणार नाही, या चालूच राहणार. आणि आता मीच तुम्हाला सांगतो मित्रांनो, आकाशवाणी, उद्याची आकाशवाणी मी आज देतो. उद्या दिनांक 8 फेब्रुवारी 2025 जया एकादशी, वार शनिवार. उद्या विजय हा फक्त आमचाच होणार. आणि हा निरोप मला त्यांच्याबद्दल पोस्ट करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी मी जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करणार. आणि आमच्या विखे पाटील साहेब असो, आमच्या कोणता पण मंत्री असो, विखे साहेबांनी खूप चांगले कामं केलेले. विखे पाटील साहेबांना भेटेल किंवा मी त्यांच्या मुलांना म्हणजे सुजय विखे साहेबांना त्यांना भेटेल, त्यांना नमस्कार घालेल, त्यांच्या पाया पडेल. त्यांना मी सांगेल, दादा मी खूप मोठा मोदी साहेबांचा भक्त आहे, मला त्यांची पूजा पाठ वगैरे करायचं आहे आणि मला त्यांची भेट घ्यायची आहे, मला त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. फक्त हा तुमच्या आशीर्वादाने मला एवढं माझं पूर्ण करून द्या इच्छा. आणि
हा जो विजय आहे ना हा प्रत्येक राज्यामध्ये फक्त आपलाच होणार. आणि पुन्हा एकदा मी आनंदाची बातमी देतो, उद्याचा विजय हा आपलाच होणार आणि उद्याची जिलेबी आपलीच वाढणार आणि फक्त विजय फक्त आपलाच होणार. केजरीवाल आउट होणार आणि BJPचाच विजय होणार. 8 फेब्रुवारी हा आपला विजय. 8 फेब्रुवारी 2025 BJPचा विजय होणार दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये फक्त BJP सरकार येणार आणि केजरीवाल आउट होणार. जय सियाराम.